हाय फ्रेंड्स, वेलकम टू धागा. आज आपण विणूयात डेझी फ्लॉवर, जे आपण वेगवेगळ्या पद्धतीने असं यूज करू शकतो. सुरू करूयात. इथे मी 4 प्ले यार्न घेतलेला आहे आणि 3.5 mm हुक घेतलेला आहे. तर तुम्ही यांच्या साईजनुसार हुकची साईज कमी जास्त करू शकता. तर इथे आपण मॅजिक रिंग विणूयात सुरुवातीला. तर इथे हा जो धागा आहे तो मी अशा पद्धतीने क्रॉस करायचा आहे फिंगर्समध्ये. आणि मॅजिक रिंग सुरुवातीला एक चेननी सुरू करायची आहे. तर ही एक चेन आपण इथे घेतलेली आहे. यानंतर आपल्याला ही चेन काउंट करायची नाहीये. तर यानंतर आपण 7 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. तर हा पहिला सिंगल क्रोशे, हा दुसरा सिंगल क्रोशे आणि हा तिसरा. तर असे एकूण 7 सिंगल क्रोशे आपल्याला मॅजिक रिंग मध्ये विणायचे आहेत. यानंतर आपण मॅजिक रिंग बंद करून घ्यायची आहे. तर हा जो छोटा धागा आहे त्याला आपण ओढून मॅजिक रिंग बंद करायची आहे. यानंतर पहिल्या साखळीवरती आपल्याला स्लिप स्टिच घेऊयात आपण. तर ही स्लिप स्टिच घेऊन आपण हा पहिला राऊंड इथे बंद केलेला आहे. यानंतर दुसऱ्या राऊंडसाठी एक साखळी आणि याच ठिकाणी आपल्याला 2 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. तर हे एका साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे, परत पुढच्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे. तर हा दुसरा राऊंड आपल्याला असा विणायचा आहे. प्रत्येक साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. तर दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला एकूण 14 सिंगल क्रोशेस विणायचे आहेत. तर रिपीट करूयात इथे या साखळ्यांमध्ये. इथे मी हा दुसरा राऊंड विणलेला आहे. यानंतर जी एक साखळी घेतली होती तिथे आपण याला क्लोज करून घ्यायचं आहे. यानंतर परत एक साखळी तिसऱ्या राऊंडसाठी आणि एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे एकाच साखळीमध्ये. पुढच्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे आणि तिसऱ्या साखळीमध्ये पुढे एक सिंगल क्रोशे. तर असं अल्टरनेटिव्ह आपल्याला एक सिंगल क्रोशे आणि 2 सिंगल क्रोशे असं विणायचं आहे. तर टोटल 21 सिंगल क्रोशे आपल्याला इथे विणायचे आहेत. तर इथे मी हा तिसरा राऊंड कंप्लीट केलेला आहे. आपण याला पहिल्या साखळीमध्ये जोडून बंद करून घ्यायचा आहे आणि इथे एक साखळी घेऊन हा धागा कट करून घेऊयात. यानंतर इथे मी व्हाईट कलरचे यार्न घेतलेला आहे आणि स्लिप नॉट घेऊयात. इथे आपण याला कुठल्याही एका साखळीमध्ये जोडून घ्यायचं आहे. स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि हा जो उरलेला धागा आहे आपण याला आतमध्ये विणून घ्यायचा आहे सोबत. तर इथे स्लिप स्टिच घेऊयात. यानंतर 4 साखळ्या विणायच्या आहेत. तर इथे आपण ट्रिपल क्रोशे विणणार आहोत. तर यासाठी मी या 4 साखळ्या घेतलेल्या आहेत. तर ट्रिपल क्रोशेसाठी 2 वेळेला धागा घेतलेला आहे मी हुकवरती आणि पुढच्या साखळीमध्ये एक ट्रिपल क्रोशे विणायचा आहे. परत त्याच साखळीमध्ये सेम साखळीमध्ये अजून एक ट्रिपल क्रोशे विणायचा आहे. तर ट्रिपल क्रोशे म्हणजे आपला सगळ्यात मोठा खांब आपल्याला इथे विणायचा आहे. यानंतर 4 साखळ्या विणायच्या आहेत आणि पुढच्या साखळीमध्ये म्हणजेच तिसऱ्या साखळीमध्ये आपल्याला इथे स्लिप स्टिच करायची आहे.
तर या ठिकाणी आपण एक पेटल विणलेला आहे. परत पुढच्या पेटलसाठी 4 साखळ्या विणायच्या आहेत. आणि ट्रिपल क्रोशेसाठी 2 वेळेला धागा घेतलेला आहे. आणि पुढच्या साखळीमध्ये 2 ट्रिपल क्रोशे आपल्याला इथं विणायचे आहेत. तर हा पहिला ट्रिपल क्रोशे, तसंच दुसरा पण इथे आपण सेम साखळीमध्ये विणूयात. त्यानंतर 4 साखळ्या विणूयात. आणि इथे तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करायची आहे. तर हे अशा प्रकारे आपल्याला हे पेटल्स विणून घ्यायचे आहेत. सेम पद्धतीने आपण हे विणून घ्यायचे आहेत या बाकीच्या साखळ्यांमध्ये. तर इथे आपण हे डेझी फ्लावर विणलेला आहे या शेवटच्या साखळीपर्यंत. तर आपलं हे डेझी फ्लावर विणून तयार झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. थँक्यू.